सर्वांचा लाडका गणपती बाप्पाचं आगमन संपूर्ण नागरिकांना जे आहे त्याचं वेध जे आहे ते लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या मुहूर्तावरती करावी यासाठी बोलण्यासाठी दाते पंचांगचे मोहन गुरुजी आहेत आपल्यासोबत. गुरुजी, कशा प्रकारचा या वर्षीचा गणेशोत्सव असणार आहे, त्याची स्थापना कोणत्या वेळेत नागरिकांनी करावी, काय सांगाल एकंदरीत? नमस्कार. आपण दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला गणपतीची स्थापना आणि पूजन करत असतो. या पार्थिव गणेश पूजनासाठी 27 ऑगस्ट रोजी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53पर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी आपण गणेशाची स्थापना आणि पूजन करू शकतो. यासाठी कोणताही विष्टी काळ, राहू काळ असा कोणताही कुयोग पाळण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण दिवस हा आपल्याला त्यासाठी गणपतीच्या स्थापनेसाठी चांगला आहे. तसंच येणारा त्याला जोडून येणारा जो गौरींचा उत्सव आहे तोही आपल्याला साजरा करायचा आहे. 31 तारखेला अनुराधा नक्षत्रावर संध्याकाळी 5:27पर्यंत आपण गौरींचं आवाहन घरोघरी करायचं आहे. 1 तारखेला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करायचं आहे आणि 2 तारखेला मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन असल्यामुळे 2 तारखेला रात्री 9:57पर्यंत आपण गौरी विसर्जन करू शकतो. आणि असा हा उत्सव ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचा आहे, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा गौरीबरोबर किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत जितके दिवस आहे तितके दिवस आपण अत्यंत उत्साहाने सकाळ संध्याकाळ बाप्पाची पूजा आणि आरती करून हा उत्सव साजरा करायचा आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्याविषयीची आपण माहिती नंतर देऊया. नक्कीच हे होते पंचांगकर्ते मोहन गुरुजी आणि अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.